आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंबलं सुधारलं. अहो धोतर गेला पायजामा गेला, जीन्स आली, जीन्स गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले लोक? काय आता ईदवर तर आलंय, अजून ईदभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंता करायची नाही, चिंता कर. बरी एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे, मग चिंता करून करायचं काय? आज मेला पंजा मेला करायची नाही. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? EMA कोण खात्यावर रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. अहो काहींची पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही ना पाहुणे येईन, रेंज गेली काहींची, रेंज व्हायरस आला, व्हायरस, बायका मिळालं. आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय जवळजवळ काढूनच टाका. आता ते नवर देव नाही होणार, ती आता ओळू ओळू. तुमच्याकडे काय म्हणते? हा बायको नाही महाराज. आता बायको तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता हायवे टच, बायको नाही. आता बायको अहो 35 नवर देव आपल्याकडं 35 15च राहिले मारायला. अहो 42 पोरी पाहिल्या का? पोऱ्या नाही पसंत केली, त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ते करून टाक. त्या पोऱ्या पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आईना वर देव पाहिला. ती म्हणली भिकारी याला पोर देईन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पहिले मला पाहायला आलता. बायको नाही महाराज. अहो काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही महाराज. MA सोडून द्या. कोण खाते MA? EMA PPHM कॉमलेट बिलेट सोनेट जूनियर केजन हायर केजन लोअर केजन MBN BEd आर्ट कॉमर्स सायन्स आणि फोनिया स्वाइन टेकन बीटेकन डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर अँड वेल्डर मेकॅनिक इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBN BN हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करत? अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे. अहो काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाहीचे डिवली करत तज्ञ आहेत. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखिकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. प्रवाच्याला 7व्या अध्यायात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेव अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण? 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव वाचला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतल्या. जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला भग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं,
आता बसणारी माणसं विचार करत्या याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का? कटेवर हात विटेवर वाय तो राजाचा रंकही करेल, रंकाचा राजाही करेल. हो रात्री नटनवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. ओय आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाची करा, जिरती. जिरती जिरती आज घरी जाताना म्हणतच जा असं जिरती. हो आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवान त्याचा गेम केला केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाल्या झाल्या आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छळ केले तो जोडाय माणूस मिळाला. अहो ज्या ज्या नोकरीवालीनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अखेर रिटायर झाल्यावर रेडे झाले. आले आरतीला घाललेलो टांगण, कायला घाललेलो टांगण, इकडून पारसाद घेतो खातो कोण इकडून. अहो देव येतो सोडीत नाही काढला काही नाही, स्टेट मोकर आहे पोरगा नाही, काही नाही, इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. अहो काही नाही, इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालं. अहो काही नाही, स्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही, जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचो लाख 9 लाख आणि मरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली महाराज आणि काही ना गाव काटाळले. पडेल पठ्ठ्या, खात नाही पियत नाही, 110. उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणले हाय अजून मारानाच माराना, नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा. आता तोंड बंद झालं आणि तुला रसा पाजायचा कोणी कोण. अहो क्षणाचं सुद्धा भरोसा नाही, क्षण भंगुर नाही भरोसा. ज्ञानच देव आहे. चिंता बिंता करायची नाही, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा वेतन आयोग, सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हा लहान आईला नाही. आता तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. या जगात देव आहे का, बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का. आता याच्यात 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळीकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल.
हा आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे स्टेजवरचे माळ करीत नाही यांना माझ्या सगट माळा काढायला ठरा मान्य. चला देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला? ऐका उत्तर आला म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव. म्हणजे देव आहे परण देव. अजून जोऱ्या देव देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी BSc बॉटनी सुलजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे, झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडावर आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव देव देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुडून? किती दिवस शाळेत जाय पळ. अहो शाळा काढणारालाच काढलं नाही तर तुला काय वांग काढायचंय? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव. आणि इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात. हे शरीर कुणाची आसरे, हे शरीर